नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा 1-2 दिवसात होण्याची शक्यता आहे. अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची दाट शक्यता आहे. अधिवेशन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता. 13 किंवा 14 तारखेला मतदानही होऊ शकतं. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी तेजस मोतुरेकडून. तेजस, नक्कीच आपण जर बघितलं असेल तर सूत्रांच्या माहितीनुसार जर बघितलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा जी आहे ती 1 ते 2 दिवसात होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. विधिमंडळाचे अधिवेशन 8 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता ही कमी आहे, कारण की अधिवेशन जे आहे ते पुढे ढकलण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. असं जर बघितलं तर अधिवेशन जे आहे ते डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते अशा प्रकारची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळाली. तर राज्यात या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे ते 1-2 दिवसात जाहीर होणार आहेत. त्यासोबत जर बघितलं असेल तर डिसेंबर महिन्यात जे आहे 13 किंवा 14 तारखेला या संपूर्ण निवडणुका होतील. यासह जर बघितलं असेल तर पालिकाच्या निवडणुका आहेत ते महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे ती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे या संपूर्ण संदर्भात जे बघितलं असेल तर हे जी निवडणूक आहे ही निवडणूक जी आहे ते आता लागोपाठ असणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना जे आहे ते दमछाक पाहायला मिळणार आहे. ठीक आहे तेजस, या आधी सुद्धा हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं गेलेलं होतं. आता नेमकं हिवाळी अधिवेशन कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? हिवाळी अधिवेशन जर बघितलं असेल 8 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता आहे. ते मात्र तिसऱ्या आठवड्यात पुढे ढकलण्याची शक्यता आहे. त्या अगोदर जे आहे ते जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जे आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे ती सूत्रांच्या माहितीनुसार मिळाली आहे. त्यामुळे यंदा जे हिवाळी अधिवेशन नागपुरात खूप घातलेलं होतं 8 डिसेंबरला ते आता पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेजस, आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा काय राहू शकतात याबद्दल काय अंदाज, प्राथमिक माहिती? अधिवेशनाच्या ज्या घोषणेची जी 8 डिसेंबरला होते त्याच्या अगोदर जे आहे ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. म्हणजे 1 ते 2 दिवसात जी आहे ते घोषणा होऊ शकते अशा प्रकारची माहिती आहे. आणि या डिसेंबरच्या 15 पर्यंत जे आहे ते निवडणुका आटोपतील अशा प्रकारची माहिती सुद्धा जी आहे ते सूत्रांच्या माहितीनुसार मिळाली आहे. त्यानुसार जर बघितलं असेल तर महानगरपालिका निवडणुका हे महानगरपालिका निवडणुका सुद्धा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता जी आहे ते सूत्रांच्या माहितीनुसार मिळत. आणि या संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर राजकीय पक्षांना सुद्धा संपूर्ण एक दमछाक पाहायला मिळणार आहे. या अगोदर जर बघितलं असेल तर अधिवेशन सुद्धा पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र आता जर बघितलं असेल तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका आहेत त्या निवडणुका झाल्यानंतर जे आहेत जर बघितलं असेल तर जिल्हा परिषदच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जे आहे ते कार्यकर्त्यांसोबत नेत्यांना सुद्धा कस लागणार आहे हे मात्र निश्चित आहे. ठीक आहे तेजस, धन्यवाद या माहितीबद्दल. अधिवेशन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे.